दादा भागू वाढदिवसाची खूप शुभेच्छा. थँक्यू. भागू हॅपी बर्थडे. चला, भागूला तिच्या लाडक्या भावाकडनं शुभेच्छा मिळाल्यात ना, आता आपण तिला शुभेच्छा द्यायला मोकळे. सुखी राहा भागू. तुला सुख, समृद्धी, निरोगी आयुष्य, आनंद आणि भरपूर यश मिळू दे. तात्या आई, मला तुमच्या दोघांच्या पाय पडायचं. तुम्ही जोडीनं उभे राहता का? हा पण आताच पाया पडलीस की आमच्या. एकत्र नाही ना पडले, तुम्ही जोडीनं उभे राहा ना. अगं भागू, रडतीस का? अगं आज आनंदाचा दिवस आहे, असं रडायचं नाही आजच्या दिवशी. आई, मी नाही रडत आहे. मला तुम्हाला दोघांना एकत्र बघायची खूप इच्छा होती. शेवटी तो दिवस आलाच. मला पहिल्यांदा माझा वाढदिवस माझ्या आई वडिलांसोबत आणि सगळ्या कुटुंबांसोबत साजरा करता येईल. ह्या दिवसाची किती वर्ष झालं वाट बघत होते. भागू, आता इथून पुढे आम्ही सगळे तुझ्या सोबत असू. तुझं लहानपण नाही बघता आलं मला, पण इथून पुढे सगळं मीच करणार तुझं. हा, पण आई, तू सगळ्यांचं सगळं काय सांगत असतेस, माझं काहीच सांगत नाही. माझी कुठलीच आठवण नाही का ग तुझ्याजवळ? असं काही नाहीये बाळा. अगं या घरातलं लहान लेकरू आहेस तू, घरातलं शेंडेफळ. हा, आणि तसं पण आपण तिला भाकरीच्या तुकड्यावर आणलंय ना, मग कशा बरं असतील आठवणी. बघितलं, असं बोलत असते ही. सांगते, गणपती आणि गौराईच्या सणानंतर निरोपाचा पाऊस येतो, तशी गौरी नंतर तुझा जन्म झाला. त्या वर्षी गणपती जरा उशिराच बसले आणि पावसाचं मृग नक्षत्र बारीक बरसत होतं आणि डॉक्टरने मला सांगितले की दिवस भरले म्हणून. आणि मग रात्रीच कळा यायला लागल्या मला.